हॅलो नमस्ते, सानस लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला माहिती आहे दिवसाला सुरुवात नाही, आज पावसाला सुरुवात म्हणेन मी। आज आहे सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे। हे बघा माझा कडे वट्टा तर पूर्ण हे होऊन गेलेला आहे आणि काढलेलं रांगोळी हे ते जे सकाळची साफसफाई होती ना पूर्ण धुवून गेलेलं आहे। असं चला तर पाऊस पण आलेला चांगला, आज खूप थंडी पण लागत आहे असं आहे। आणि काम जे म्हणतात ते पूर्ण आवरलेलं आहे। इकडे जे आहेत ना भांडे घासून झालेले आहेत ते मांडणी लावायचे राहिलेले आहेत आणि असं चला काम आता हे दिवसभर चालतच राहणार आहे। माझं पिल्लू जे आहे ना तर काल सुट्टीवर होतं, पोट दुखायला म्हणून काल खूप नाटक केलं माहिती आहे। शाळेचा टायमिंग निघून गेला की त्यानंतर आम्हाला काहीच झालं नाही आणि काल काय झालं होतं माहिती आहे का, अचानक मग आमचं पण ठरलं की बाहेर जाऊया म्हणून। म्हणजे मिस्टर कामाला गेले होते पण त्यानंतर जे आहे तर ताईचा कॉल आलेला होता की काहीतरी आहे तर या, तर मग आम्ही जे आहे तर त्यांच्याकडे गेलेलो होतो आणि मग रात्री जे यायला तर खूप लेट झाला होता असं आहे। आणि त्यामध्ये बाळाची खूप आईस झालेली आहे बरं का। आणि रात्री 9 वाजले होते यायला तर बाळ काय करू लागलं माहिती का, तिथं झोपू लागलं है की नाही, आणि थंडी पण लागू लागली। आम्हाला वाटलं की थोडंसं म्हणजे पटकन येताना आम्ही पण खूप लेट झाला होता तर असं चला। आणि आता जे आहेत आज आम्हाला स्कूलसाठी बघा स्कूलमध्ये जायचं आहे की नाही, त्यात आवरलेला आहे। हा जाऊ वाटा ना असं आहे। आणि माहिती आहे रोज नखरा चालतो, आता तर जाऊच वाटत नाहीये, मग काय करणार प्रोजेक्ट देवा। अगं ते पीठ आहे, कपडे खराब होतील याच्यातच घे, खाणार नाही 2 घास पण उघड नखरी करणार नाही। नको वरती, मी तुला पान देते, नको वरती बसू असं आहे। आणि चला असो आता मी जे आहे ना हिचं आवरून घेते, हिला अगोदर स्कूलमध्ये सोडून येते, नाही तर मग ही काय करेल माहिती का, खूप आगाव आहे। तर चला आम्ही जे आहे तर रात्री थोडासा मी व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही पहा मी कुठे गेलते कुठे नाही। तर तिथं पाहुण्याच्या इथे गेल्यावर का मी व्हिडिओ काढला नाही पण रस्त्यानं जे आहे ते नक्कीच काढलेला आहे। आणि आता खूप सारे कामं पण राहिलेले आहेत, तिथं चालू झालेलं आहे, तिकडे थोडंसं जेवण करून घेते। जे आहे ना त्यानं सुरुवात केलेली आहे, हे बघा असं सकाळीच वट्टा जे आहे तर धुवून हे करून झालेला आहे, मग यांनी सुरुवात केलेली आहे। दिसला का बंद झाला होता चांगला आणि कालपासून जे आहे ना काल सकाळपासून चालू झाला होता। आता मला हिला जे आहे तर स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे, रेनकोट घाला नाही तर काही पण घाला। आता मी जे आहे ते पूर्ण भिजून, मी जे आहे ना ते पूर्ण आता भिजूनच येणार आहे, काय करणार सांगा, झाडू वगैरे। रे बाळा तुला शूज घालायचे का चप्पल घालायची आहे, काय घालणार आहे तू सांग, काय घालायचं आहे तुला न का, बोट दुखतात ओके राहू दे, मग मी सांगून मॅडम गादी आहे, गादी भिजन मग ती हे करून द्यायची, खराब झाली आहे म्हणून टाकून द्यायचे असं आहे। असं चला मला असं वाटलं की तिकडे जे आहे ना कपडे मी घातलेले होते तर सुकण्यासाठी, त्यामुळे जे होतं चला असं वाटतं। अशा पावसामध्ये जे आहेत आता मी हिला स्कूलमध्ये कसं घेऊन जाऊ सांगा, आणि ह्या पाऊस असा करतो आहे। हे जे आहे तर मित्र आल्याच्या नंतर जे आहे तर कपडे वगैरे चेंज करेल किंवा काही करेल, पण आता हिचं किती मुश्किल आहे सांगा, असं करीत आहे हा पाऊस पण। आणि आता खूप सारं जे आहे तर मला पण टेन्शन आलं आहे माहिती आहे, कारण की स्कूल एकदा जर का गेट बंद झाला ना तर मग त्यानंतर मुलांना आतमध्ये येऊ देत नाहीत आणि आपण जरी गेलं ना तरी पण ते बोलू देत नाहीत असं आहे। तर आता चला असो काही कासानं हिला मी जे आहे तर घेऊन जाते। म्हणजे काय होतं माहिती आहे का, आता मलाच विचार पडला नेमकं असं चला आता मोबाईल घरामध्ये ठेवते आणि अशीच पटकन जाते, कारण की गाडीवर जायचं आहे पण तरी पण काय होतं माहिती आहे का जास्त पाऊस लागतो मग असं आहे। असं चला मी अगोदर आता हिला कसं कासानं सोडून येते, कारण की 12:30ला स्कूल आहे आणि आता 12:15 ऑलरेडी झालेले आहेत, मग मी किती वेळ थांबणार ना असं आहे। आणि 15 मिनिटं तर लागता गाडीवर जरी जायचं म्हणलं तरी थोडंसं हे होईल, तर मॅडमला मी सांगल मेसेज करून असं असं आहे म्हणून, आणि त्यांना पण शेवटी माहिती आहे की बाहेर पाऊस आहे समजून घेतील ते मला असं वाटतं। असं चला आता मी जे आहे तर जाणार आहे, काय करू सांगा, आता ह्या पावसामध्ये जे आहे ना खूप वैताग आहे। असं 2-3 दिवस बघा खूप गरमी होऊ लागली आणि कालपासून खूप थंडी लागत आहे, काल पण गरमी होऊ लागली असं होतं। आणि बाळ निवांत असतं, बाळाला काही टेन्शन नाही बघा, मोबाईल घेतला आणि बसली बघा आहे का। त्यामुळे जे आहे तर प्रत्येक घरामध्ये जे आहे ना एकच मोबाईल पाहिजे, मम्मी आणि पप्पा असे 4-4 मोबाईल असल्याने की मुलं मग असे होऊन जातात। ए बाई चल भिजलं रेनकोट घाल, मी आल्यावर माझं बघते, चल कपडे वगैरे झाडू बघ कुत्र्यानं कुठं घेऊन गेलाय बाहेरचा झाडायचा असं जाऊ दे चल मला पण काम, चल चल थंडी लागायली मग मी
रेनकोट घालू नाही, तिला थंडी लागायली म्हणून. आता मम्मी तरी काय करणार सांगा, मम्मीच्या हातात आहे का काही? पाऊस येत आहे त्याला मम्मी काय करणार? आता मम्मीच भिजून येणार आहे तर पूर्ण कपडे मलाच रिटर्न चेंज करावं लागतील. तर चला आता तुम्ही पण, आता आम्ही माहिती आता जे आहे ना जेवण राहिलेलं आहे. आता जेवण करायचं आहे कारण की आता वाजलेले आहेत 2:30 असं आहे. आणि काम आवरल्याच्या नंतरच कुठतरी थोडंसं जेवावंशी वाटतं असं आहे. आणि काल जे आहे ना आम्ही ताईकडे गेला होता, खूप मज्जा मस्ती, खूप तिथं काही काही गोष्टी घडल्या होत्या. आम्ही वाटाणा जे आहे ना तर आई मी म्हणजे आमचा पूर्ण परिवार जे आहे ते गेलेला होता. आणि आता असताना काहीतरी कार्यक्रम वगैरे काय असेल तर आता तिथं नाही काही सांगू शकत आहे मी. पण चला भेट पण झाली, खूप मज्जा मस्ती केली, दिवसभराचं जे काम होतं ते पण झालं. पण रात्री यायला जे आहे तर खूप लेट झाला होता, तेच मी जे आहे तर तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे असं आहे. तर आज जे आहे तर काल आम्ही तिथं होतो म्हणून आताच ताईचा जे आहे तो कॉल आला होता. मी त्यांना बोलत होते की ताई या टायमिंगला जे आहे तर मी तिथं होते काल तुमच्यापाशी असं होतं. तर चाललेलं चला आता माझं जे आहे तर जेवणाची तयारी चालू आहे असं आहे. तर आता मी जे आहे ना तर व्हिडिओ इथंच थांबवत आहे. तर मी जे आहे तर नक्कीच कसा वाटला ते मला सांगा. आणि ह्या पावसानं जे आहे ना काय सांगू सांगा, काहीच करावंशी वाटत नाही असतं मला, असं झालेलं आहे. बाहेर खूप पाऊस येत आहे आणि मुलं गेलेले आहेत. आता मी जे आहे ना बघा, मुलं जर का शाळा स्कूलमध्ये गेले ना, मिस्टर कामाला जातात, त्यामध्ये जे आहे ते दिवसभर एकटीच असते. त्यामध्ये बरं मला तरी शिल्लक कामं असतात, त्यामध्ये जे आहे ना आता 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण करून घेणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊज शिवायचे आहेत असं आहे. मस्त आता मग 4-5 वाजेपर्यंत जे आहे ते इथलं काम होतं. तर चला अगोदर आता मी जे आहे ते इथंच व्हिडिओ थांबवत आहे. तर बाय सर्वांना, परत एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही नक्की मला सांगा. आणि जर का तुमच्या इकडे नसेलच तर आमच्या इकडचं घेऊन जावा असं आहे. चला बाय सर्वांना.